शेतकरी मित्रांनो, आजची तारीख 1 एप्रिल 2026. स्क्रीनवर सध्याची इमेज तुम्ही पाहू शकता. रडार इमेज आहे. कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आत्ता 6 वाजलेले आहे जवळपास. तर मराठवाडा, विदर्भाचा बराचसा भाग, त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्याचा काही भाग, उत्तर महाराष्ट्रातील थोडाफार भाग, अशी एक परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसते. वादळी पाऊस, हवेचा वेग जास्त आणि गारपिटीची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही अशा पावसात. त्यानंतर आता उद्याची परिस्थिती काय राहणार आहे 2 तारखेची, तर 2 तारखेला आपल्याला सेम कंडिशन आजच्यासारखी तयार झालेली दिसेल. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जी सिस्टम निर्माण होणार आहे त्यानुसारच विदर्भात काय थोडाफार प्रमाणातच ह्या इफेक्ट होतो. याच्यावर विदर्भात फार जास्त याचा प्रभाव राहणार नाही या सगळ्या सिस्टमचा. त्यानंतर पुढची इमेज जी पाहत आहे तुम्ही, ते 3 तारखेला आपल्याला जबरदस्त ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. विदर्भात उत्तर भाग म्हणजे अकोला, अमरावती, वर्धाचा उत्तर भाग, नागपूर उत्तर भाग अशा ठिकाणी थोडाफार हवेचा वेग वाढलेला राहील, थोडाफार पाऊस आणि ढगाळ वातावरण जबरदस्त आपल्याला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात आजच्यासारखंच पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर 4 तारखेपासून ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कमी झालेली दिसेल. ठीक आहे, स्क्रीनवर पाहू शकता, कमी झालेली दिसेल. आणि 5 तारखेपासून फक्त थोडाफार प्रमाणात विदर्भात ढगाळ वातावरण राहील. 4 तारखेपर्यंत ही ॲक्टिव्हिटी राहणार आहे. प्री मान्सून, पूर्व मोसमी हंगामाचा हा दुसरा महिना चालू झालेला आहे आणि आता प्री मान्सून ॲक्टिव्हिटी जोर धरणार आहे. याच्या पुढे सुद्धा ट्रॉपिकल झोनमध्ये म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात जेव्हा जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी हे घडत असतात. आपण हे सातत्याने पाहत आलो आहे. मान्सूनबद्दल बरेचसे प्रश्न आहे. आता जवळपास मी प्रदर्शनाच्या कामात होतो, ॲग्री एक्झिबिशन चालू होते, त्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही. परंतु आपण 1 मेपासून मान्सून कसा राहणार आहे त्याच्यावर बोलायला सुरुवात करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत नियोजनासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे, नाहीतर ह्या प्री मान्सून ॲक्टिव्हिटी चालूच राहत असतात. धन्यवाद.